लाव पटका लाव पटापट. सोनाली गट क्रमांक बघ काय चुकली तू 17 मध्ये ना. गाड्या अशा आखा दिवस जातात. पायगाव कल्लेर पाय चेंडू दिला का त्याला? पायगाव लिवले त्यांनी. कल्लेर लिवले. कालेर लिवले. आणि पाय लिव पाय. पोगोट पाहिजे. पोगोट कसा आहे? 17 चक्कर तर एकच पायगाव. आमचं काय लहान गेले नाही रे. त्याला पकडा होता बड्डी तुझा म्हणून. त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाते. कालच्या लॉट मध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला होता. जहानमान पायी वर्ष बंदरावरती काल्लेर ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल गट क्रमांक 17 मध्ये. त्यानंतर बंदरावरती काल्लेर आणि चला खेळा लवकर लवकर आपण सुरुवात करूया. प्लीज विनंती असेल. प्रत्येक टीमला 4 ओव्हर साठी 20 मिनिटं दिली जातील. पहिले 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या ओव्हर मध्ये आउटफील्डचा जो फिल्डर आहे तो इनफील्डच्या आतमध्ये घेतलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर कशा ओव्हर टाकता येतील. Ready for the countdown. विक्रम स्पोर्ट वडूनगर आपण उपस्थित राहायचं आहे. कारण यातील जो विजेता संघ असेल तो आपल्याशी फाईट करणार आहे. तर विनंती असेल की विक्रम स्पोर्ट वडूनगर आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होण्याआधी सोनाली संघाच्या गोलंदाजांना इथे पारितोषिक जाहीर झालंय. संजय जोशी यांच्याकडून विकेट. दोन्ही टीमचे 12 खेळाडूंना विनंती आहे आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. मॅचला सुरुवात होते. साईकृपा डुंगे वर्सेस गावदेवी सोनाली ही बिग फाईट बिग मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पहिली पाहायला मिळते. सोनाला संघाचा 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. साईकृपा डुंगे आपणास विनंती आहे आपला 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. यावेळेस पाहतो आपण इनफील्डच्या वरतून पहिलाच चेंडू खेळून काढलेला आहे.
एक चांगला दमदार असरदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती उजवेष्ट सोडून जातोय आणि वाईटचा इशारा केला जातोय. खऱ्या अर्थाने जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि बऱ्याच काळानंतर एक आनंदाचा क्षण कालच्या दिवसाचा पाहायला मिळाला होता. पूर्ण ग्राउंड खूप एन्जॉय करत होतं त्यांची बॅटिंग. यावेळेस पाहतोय आपण मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तसं काही घडलं नाहीये. आज लसी येणार आहे ना. जाम चमकता साईडला 40 बस आली. नाही माझं बोलून गेली आता 10 मिनिटं. त्यालाच फोन केले. 1 किलो काजू बदाम. पुढील चेंडू पोहूया. यावेळेस उडवला इनपिलच्या वरतून शत्रक्षक नाही त्या ठिकाणी खाली रिझन आहे. चेंडू थांबणार नाही जाईल सीमा पार. अजून एक येतोय दमदार असरदार चौकार. यावेळेस आपण पाहतोय गॅप इथेही शोधला गेला आहे. हाही चेंडू पाहूया काय घडतंय. यस नो डाऊट जाल सीमा पार. अजून एक चौकार. दहा अंकावरती. यस या ठिकाणी दुरुस्ती केली जाते. धावसंख्या 14 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत त्या म्हणजे 14. एक चांगला टोटल बिग टोटल मित्र म्हणून पाहायला मिळते. परंतु या ग्राउंडचा इतिहास या चाचणी स्पर्धेचा म्हटलं तर 50+ धावा भरपूर टीमने बनवलेल्या आहेत. काही टीमने त्या चेस सुद्धा केलेल्या पाहायला मिळत आहेत. खास करून आपण पाहिलं तर जय बोलना सरवलीपाडा या संघाने 64 धावा 19 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर त्या कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या होत्या. किती आतिषबाजी चांगली खेळली पाहायला मिळाली होती. कालचं आकर्षण म्हणजे आपण पाहिलं तर नामदेव चौधरी यांचं पाहायला मिळतं. वयाच्या 55 वर्षामध्ये 50 झलकावली म्हणजे क्रिकेटवर नितांत प्रेम सराव आणि एक धाव आरोग्यासाठी का म्हटलं जातं याचं पूर्णपणे एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. यस विक्रम स्पड वडूनगर संघाचं शुभागमन झालेलं आहे. आपलंही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यानं द्या 5-10 देऊन ठेवा ना उद्या ना ती एवढा ग्राउंडची मॅनेजमेंट करताय ना काय 27 रुपयाला वडापाव तेवढा माग नको आम्हाला.
नवीन गोलंदाज संतोष पाटील आपल्याला पाहायला मिळते. गावदे सोनाले हा एक संघ मागच्या अंगामध्ये खूप चांगला एन्जॉय करत खेळ केला होता आणि चांगली दमदार कामगिरी त्यांची पाहायला मिळाली होती. Yes. मारुती असं गोलंदाजाचं नाव आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. बोलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला कलेक्ट केलेला आहे. दुसऱ्या रनाची मागणी केली आणि त्याची पूर्तता झाली. पाहूया ओव्हर थ्रो झालेला आहे. तिसऱ्या रनाचा आगाज प्रयत्न. यास हिम्मत दाखवली आणि हिमतीला किंमत मिळाली. एकीचं दुसरीमध्ये आणि दुसरीचं तिसरीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पुढे सरकते आपण पाहू शकता. 17 या अंकावरती जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राकेश पाटील एक चांगला फलंदाज आहे. चांगला खेळाडू आहे. आपण पाहिले तर पाहूया आज त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल. कारण आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. संघाला आवश्यकता आहे धाव बनवण्याची. ती दारोमदार त्यांच्यावरती आहे. इथनं पुढं किती मोठी इनिंग करतील हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस फुल टॉस होता. पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतो पाहूया. व्हाईट बॉल. डावेष्टी सोडून जातोय हा चेंडू. आपण पाहिलं तर स्क्वेअर मारा. एका धावेने 18 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाचं एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. त्यानंतर गावदेवी भादवड हा संघही अफलातून खेळ त्यांचा पाहायला मिळाला. अमरस्फोट कासने या संघाने सुद्धा आपण पाहिले तर खूप प्रभावित करताना पाहायला मिळाले. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. पोचेल का गोरख, परंतु नाही पोचू शकत. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. प्रयत्न खूप चांगला होता. प्रयत्नांना सलाम करावा लागेल कारण खूप दूरवर होते. आशा सोडली नव्हती आणि जब तक सास आहे तब तक आस आहे असं म्हटलं जाते. जोपर्यंत चेंडू धरतीला दान होत नाही तोपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि तो प्रयत्न त्यांनी केला. पाहूया पुढील चेंडू. मारुती पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्लोअरचा मारा होता. पुरेपूर त्याचा फायदा उचलला जातोय. चेंडूला भिडकावून दिले जातोय. आजच्या दिवसातील हा एक बिग हिट, मोठा फटका, षटकार पहिला पाहायला मिळतोय. क्या बात आहे.
राकेश पाटील ऑन फायर 6 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं चालू आहे. इथं मात्र अजून एक खराब चेंडू पाहायला मिळेल. नो डाऊट पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटचा इशारा केला जातोय. कुठेतरी इथं आपण जर पाहिलं तर खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली होती. पहिल्या चेंडूवरती बोल्ड घेतला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 3 धावा मिसफील्डच्या माध्यमातून, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर 2 सिक्सर आणि या ठिकाणी व्हाईट बॉल. सुरुवात जेव्हा जेव्हा चांगली होते तेव्हा तेव्हा धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 27. पुढील चेंडू यावेळेस उजवी एसटी सोडून जातोय आणि हाही व्हाईट बॉल पाहायला मिळते. खूप लांब लचक ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. जणू का भिवंडीची ट्रॅफिक काढलेर ते अंजूरपडा अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल. आता बरोबर धामंका नाक्यावरती आली ट्रॅफिक. आपण पाहता पाहता आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3 बॉल जे आहेत ते व्हाईटच्या स्वरूपात हाताळलेले आहेत. 28 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र पाहतोय आपण झेल के यांच्या हातातून मात्र निसटली गेलेली आहे आणि या ठिकाणी 2 धावा. झेल सुटल्यानंतर या 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येला आकार मिळतोय. 30 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 16 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू. आता आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाईल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 31. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश पाटील एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पूर्णपणे जिम्मेदारी समजून आपल्या खांद्यावरती भार घेतोय आणि तो भार चांगल्या प्रकारे निभावतोय. तिसरं षटक कोण घेऊन येईल पाण्यासारखं राहील. या ग्राउंडचा इतिहास आहे की 50+ भरपूर टीमने धावा बनवल्यात आणि 60+ 2 टीमने त्या चेस केलेला पाहायला मिळतात. जय बोलना सरवलीपाडा या संघाने सुद्धा आपण पाहिलं तर 64 धावा चेस केल्या होत्या आणि गावदेवी भादवड या संघाने सुद्धा आपण पाहिलं तर 64 धावा चेस केल्या होत्या. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 31 धावा. किती बघ मोज मोज 4 5 12 13 14 15 16 17 बरोबर ना. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 17. करायचं 3 वाईट दादा 12वा ठेवा. इतर आम्ही काय करू. 12वा ठेवा तुमचा. येस आपण पाहिलं तर पहिल्या बॉलला विकेट होता. त्यानंतर 3, त्यानंतर 1 वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर 6, त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. अशा प्रकारे या ओव्हरला आल्या 17. येस रना कम झाल्या जास्त झाल्या. या पाण्यासाठी आपला 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. प्लीज आपला 12वा खेळाडू इथं पाठवायचा आहे. आजार बरा करा इंजेक्शन द्यायला लागतं का. मग तुम्ही मोजा. आम्ही मोजलो 4 वेळा मोजलो. 2 वेळा डबल धाव लिहिले नाही का. 2 धाव ही 2 धाव लिहिले. किती वेळा 2 निवास होते त्याला. 3 वाईट तुम्ही 4 वाईट मनोज भाई प्रत्येक चेंडूचं या सांगता नाही सांगले पण
यस, या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाते, कारण या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 4 वाईट पाहायला मिळाले होते. त्या अनुषंगाने धावसंख्या 1 ने वाढते, ती म्हणजे 32. आता काय विचार करता? चला सुरुवात करा. कमी करणारच आहे. यस, या ठिकाणी शुभ आगमन होते. तुम्हा सर्वांचे लाडके मामा कबीर मामा, ज्यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 3 पंखे कूलर दिलेले आहेत, मिक्सर दिलेले आहेत, मिक्सर दिलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, त्यांचं म्हणणं आहे की थंडीचा मोसम आहे, कूलर देता येणार नाहीये. वाटायला आता पाटेही राहिले नाही, त्याच्यामुळे मिक्सर दिलं गेलं आहे. यस, पुढील चेंडू यावेळेस सोडवला जरूर आहे. पाहूया पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू. इथेही पाहतोय आपण चुकी, वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. अशा रीतीने जेल सुटलं जातं. इथे एक धाव घेतली जाते, धावसंख्येमध्ये भर पडते. 33 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड खूप चांगला आहे, यात मात्र काही शंका नाहीये. कमबॅक करावा लागेल, कुठल्या तरी गोलंदाजा मॅजिकल गोलंदाजी हाताळून कमी धावांचं षटक फेकावं लागेल, तेव्हा कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये स्कोर कार्ड येईल. परंतु इथे जर अजून 1-2 मोठे फटके आले तर स्कोर कार्ड मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. आपण पाहिलं तर मोठा फटका खेळू देत नाहीये. एक नामी संधी सुद्धा चालू आली होती झील घेण्याची, ती मात्र दवडली. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 1 धाव, 34 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतो चाचणी स्पर्धा. भिवंडीचा मिनी वर्ल्ड कप, कुंभमेळा हे म्हटलं जातं. या ठिकाणी पाहू शकता आपण पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय, फेकी चांगली होते. आणि त्याहून अधिक या ठिकाणी आपण पाहिलं तर रनिंग चांगली पाहायला मिळाली राकेशांची. 2 धावा या ठिकाणी. पुढे सरकते धावसंख्या जर पाहिली तर 36 धावांवरती जातोय. आणि वैयक्तिक राकेश पाटील यांचा जर विचार केला तर आतापर्यंत 22 धावांचं योगदान दिलेलं आहे. एकाकी किल्ला लढवत आहेत. प्रत्येक चेंडू मागे चांगली धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 आपण जर पाहिलं तर सकाराम यांचं पाहायला मिळतंय. आणि मित्र म्हणे चांगला कमबॅकही पाहायला मिळतं. आता कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत ना, फक्त 4 धावा खर्च केले आहेत. ज्या 2 ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या त्या थांबणं गरजेचं होतं. आणि त्याच्यासाठी एक चांगला उचललेला पाऊल संघनायकाने आपल्याला पाहायला मिळते. या धावा कोण थांबेल असा विश्वास सकाराम यांच्यावरती टाकला गेला. आणि आतापर्यंत गुड अँड वेल पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला नेहमी आपण खेळ पाहतोय. कधी कुठल्या टीम मध्ये उत्साहाचं आणि कुठल्या टीम मध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होईल हे सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा पाहूया, खेळाला होते सुरुवात. गोलंदाज टर्न होतोय. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, परंतु एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये. गुड ओव्हर, कारण मिश्रण खूप पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस सोडवला जरूर आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही आहे. या दरम्यान या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा आगाज प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु दोघांचा ताळमेल जे आहे ना ते सारखं असणं गरजेचं असतं. कॉलिंग
खूप गरजेचं असतं ज्यावेळेस तुम्हाला चोरटी धाव घ्यायची आहे. धावसंख्या आपण जर पाहिली 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 39 धावा धावफलकावरती फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये आल्या, ज्या संघनायकाला अपेक्षित होत्या, ज्या विश्वासाने गोलंदाजीची धुरा गोलंदाजीचा भार आपण जर पाहिला तर त्यांच्या खांद्यावरती दिला होता. आणि एकंदरीत 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. आता पुन्हा एकदा विचार विनिमय चालू आहे की शेवटचा अंतिम ओव्हर कोणाच्या हातामध्ये द्यायचा चेंडू, त्याचा चाललेला हा प्रयत्न पाहायला मिळत आहे. संतोष पाटील या ठिकाणी पाहतोय आपण तयार होत आहे गोलंदाजी मार्क वरती. हा एक गोलंदाज खूप चांगला आहे, चांगली मेहनत घेत आहेत आणि क्रिकेट हा मेहनतीशिवाय खेळ नाही आहे. मेहनत, चिकाटी आणि संघर्ष याचं वातावरण जेव्हा तुम्ही निर्माण कराल त्यावेळेस विजयश्री तुमची वाट पाहत असते. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत केल्यानंतर संघर्ष करणं गरजेचं आहे आणि संघर्ष केल्यानंतर तुम्हाला चिकाटीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तेव्हा त्या पायद्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि ते वारंवार मागच्या हंगामामध्ये गावदेवी सोनाली संघाने सिद्ध करताना पाहायला मिळालं होतं. पाहूया या ठिकाणी हंगामाची पहिली मॅच खेळत आहेत दोन्ही टीम. यावेळेस मिस टाइम पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज येतोय त्याच्या खाली संतोष, परंतु एकच धाव घेतली जाते. चांगला प्रयत्न, गुड ट्राय या ठिकाणी पाहायला मिळाला. 40 रन्स ऑन बोर्ड. अंतिम ओव्हर प्रगतीपदावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी एकदा खर्च केली गेली आहे. विनोद पुढील चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. बिग हिट, हा वाईस सपर चेंडू जातो सीमा रेषा बाहेर, सिक्सर. पाहूया दुधारी तलवार. राकेश पाटील, विनोद दोन्ही फलंदाज चांगले आहेत. यावेळेस मात्र राकेश पाटील यांनी गंगेमध्ये हात धुवून घेतलेले आहेत. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पार, षटकार. मात्र के मडवी यांच्या माध्यमातून दुसरी झेल या ठिकाणी सुटलेली आहे. एक चांगला खेळाडू आहे, प्रॅक्टिसचा अभाव असावा. सुरुवात आहे, सुरुवातीच्या कालामध्ये हे चित्र चांगल्या मोठ्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोरखच्या हातातून सुद्धा आपण पाहिले तर एक झेल सुटलं गेलं होतं. आणि हा खेळच असा आहे की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवाल. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण बुंद्यान महाराजाला म्हटलं जातं असा चेंडू हाताला गेला. एक धाव या ठिकाणी खर्च केली गेली. एका धावेने धावसंख्या अब तक 56. यस, 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 56 या अंकावरती अंकित केली गेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना साई कृपा डुंगे संघाने आपण पाहिलं
तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा जमा केल्या आणि 57 धावांचं लक्ष्य या ठिकाणी अर्जित केले गेलं आहे गावदेवी सोनाळे संघासमोर. आपण पाहतोय प्रत्यक्षात जेव्हा खेळाला सुरुवात होईल माझे सहकारी समालोचक काळीराम केनी सर माईक वरती सज्ज होतील. धन्यवाद.
क्रिकेट यांनी दाखवून दिलंय. राकेशजी पाटील काय पाणी पाणी यस सोनाले संघासाठी संजू जोशी यांनी देखील शुभेच्छा दिलेत. नक्कीच आज आपण विचार केला तर सोनाली संघाने 4 ओव्हरमध्ये धावा खर्च केलेत 56 आणि 57 धावांचं लक्ष्य आहे. जे गोलंदाजीतून झालंय ते विसरून आता नव्याने फलंदाजीतून चांगली सुरुवात करावी लागेल. या संतोषजी तरे आपण मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. अरुण पाटील आणि भगवान पाटील नक्कीच अरुण पाटील हे इलकुंदे गावचे पोलीस पाटील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व गावचे पोलीस पाटील म्हटलं की खूप मोठं मान सन्मानाचा पद आहे. सरपंच बदलतील उपसरपंच बदलतील सदस्य बदलतील मात्र गावचा पोलीस पाटील आपल्याला खूप कालावधीसाठी पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला अगदी चांगला ऑपरेटचा फटका आपण पाहतोय अरुण पाटील यांच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार येतोय चौकार. बिरू पाटील पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून अप्रतिम फटका. गोलंदाजीची इथे खराब सुरुवात आपण पाहतोय. साईकृपा डुंगे संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. राकेशजी पाटील नाव पोचवा आमच्यापर्यंत. धनाजी नक्कीच अगदी चेहरा ओळखीचा आहे मात्र नाव विसरलो होतो. धनाजीनं भरपूर क्रिकेट केलंय साईकृपा डुंगे संघासाठी. संतोषजी पाटील तरे या आपण बघूया. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. फलंदाजीचा विचार केला तर आज अनिलनं 5 धावांचं योगदान दिलं. राकेश पाटील नक्कीच अप्रतिम फलंदाजी आज. वेलकम ज्ञानदेवदा पाटील. त्यानंतर विनोद भगतनं देखील चांगला साथ राकेश पाटीलचं दिलं. सुरेख फटका लॉफ्टेड शॉट चेंडूला पाठवलाय सीमा पार. अरुण पाटील इज फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. चेंडू टाकून झाले 5. एकही चेंडू डॉट केले नाहीत अरुण पाटील. स्लोवर चेंडू होता अगदी ते मिड ऑफ च्या क्षेत्रक्षया वरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवले. तब्बल 22 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेत. 14 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या सोनाली संघाचे गोलंदाज अरुण पाटीलनंच आणि फलंदाजीतून प्रत्युत्तर दिलाय. 14 दिल्या आणि 16 बनवल्या. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. प्रमोद म्हात्रे जयारी 22 रांजणोली रेग्युलर संघाचे एक लेजंड क्रिकेटर आणि नेहमीच जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा झालेत तेव्हा तेव्हा प्रमोद म्हात्रे यांचं चांगलं सहकार्य. प्रत्येक स्पर्धेला त्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रविदादा भांबरे देखील असतील. पूर्ण ग्राउंडची देखरेख प्रमोद म्हात्रे करतायत. चांगले क्रिकेट अजूनही खेळतात. त्यांच्या
वयाचे बरेच खेळाडू आता 40+ क्रिकेट रविदादा खेळायला सुरुवात केली, मात्र प्रमोद म्हात्रे अजून रेग्युलर क्रिकेट कायम खेळतात. क्या बात आहे. वय वर्ष 43 म्हणजे 45 झाल्यानंतर त्यांना आपल्या संघामध्ये घ्या डायरेक्ट. गोलंदाज विनोद भगत, जितू पाटील, अंकुश पाटील, राकेश पाटील यांचा एक हा जुना सहकारी. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका आहे भगवान पाटील यांचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा अरुण पाटीलनं पहिल्या ओव्हरचे 6 चेंडू खेळले, 22 धावा, आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये अगदी भगवान पाटील पहिल्या चेंडूवर 2, संघाची टोटल 24. 57 बनवायचे आहेत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडूने बॅट मध्ये चांगला संपर्क झालाय. डीप मधून चेंडूला फील केलं गेलंय. दुसरी धाव दुसऱ्या चेंडूवर. या सामन्यासाठी पंच आपण सुनील म्हात्रे, भाऊ पाटील, गिरीश वालंज आणि माधव ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे देखील आम्हाला जॉईन झालेत. चारी पंचांचं देखील चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकामध्ये खूप खूप स्वागत. 26 धावा, 1 ओव्हर 2 चेंडू मध्ये 26. धावगती चांगली आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग ला यष्टीरक्षकानं चेंडू कलेक्ट केलाय. जितू पाटील खूप मोठं नाव आहे. जेव्हापासून हा संघ या संघटनेमध्ये दाखल झालाय तेव्हा जितू पाटील नक्कीच डुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील राहिलेत. उद्योजक आहेत, साई भक्त आहेत, त्यानंतर राकेश पाटील असतील, अंकुश पाटील बिल्डर, निलेश भगत दिसत नाहीयेत, धनाजी, हे खूप जुनी नावं या संघातून आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हर 4 चेंडू, धावा म्हणल्यात 28. यष्टीरक्षक झेलच्या खाली आणि ते पहिलं विकेटचं पतन. फलंदाज भगवान पाटील झेलबाद. आपल्या मंडळाला सहकार्य करा. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टी शर्टची जी सर्कल आहे ती क्रॉस करत चला, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. ज्ञानदेवदादा पाटील लॉर्ड कमिटी मेंबर, प्रमोददादा भोईर आहेत, त्यानंतर आपले संतोषजी तरे, तिन्ही आपल्या संघटनेचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि तिन्ही चांगले 40+ चे खेळाडू आहेत. आणि तिन्ही खेळाडूंचे संघ देखील क्वालिफाय झालेत. भादवाड, दापोडा आणि वाल. क्या बात आहे, मेहनतीचं फल आहे. क्या बात आहे. कैलास मडवी, विनोद भगत यांच्या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू डॉट केलेत. या ओव्हर मध्ये विनोद भगतनं फक्त धावा दिल्यात 6 आणि 1 विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 22, अशी एकूण टोटल 2 ओव्हर मध्ये आपण पाहतोय 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आई गावदेवी सोनाली टीम 28. 12 मध्ये 29. अगदी कट टू कट सामना अजूनही आहे. दोन्ही संघांना इथून समान संधी आहे.
येणाऱ्या गोलंदाजीमध्ये राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस यांचं येणं बाकी आहे. बघूया दोन्ही टीम साठी इथून समान संधी दोघांनाही अजूनही आहे, कारण की 12 मध्ये 28 आलेत आणि 12 मध्ये 29 अजून बनवायचे आहेत. आज नक्कीच जरा स्पीडअप करा. नक्कीच अगदी आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 मिनिटं 2 ओव्हर साठी घेतलेत. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. आज आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचा खूप मोठा सोहळा संपन्न होतोय. ज्ञानेश्वर महाराजांचा आज समाधी सोहळा, उत्पत्ती एकादशी. राकेश पाटील राऊंड द विकेट न आपल्या चालू सीझनची सुरुवात वाईट चेंडूने करताना. धावसंख्या 29, आता शिल्लक आहेत 28. विक्रम स्पोर्ट वडुणवगर संघाचे संघनायक आपण समालोचक कक्षाची लगेच संपर्क साधा. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पडलेत. 3 धावा घेता आल्या असत्या, मात्र केके, कैलास मडवी आणि अरुण पाटील मध्ये आपल्याला तालमेल पाहायला मिळाला नाहीये. 31, 11 मध्ये 26. जितू पाटील शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. नक्की जिथे चेंडू बॅटला चाटून गेला होता. यष्टीरक्षक प्रयत्न जरूर केला. जेव्हा राकेश पाटीलच्या मुखातून आवाज आला तेव्हा असं जाणवलं की चेंडू बॅटला चाटून गेलाय. अरुण पाटील आणि केके कैलास मडवी ही जोडी खेळपट्टीवर स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला संपर्क झालाय. चेंडू चाललाय अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. नऊ चेंडू 21. इथे देखील चांगला फटका आहे. आता क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. इथे केकेनं या 2 चौकारानं नक्की सामना सोनाली संघाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. 2 झेल जरूर सोडले, मात्र या 2 चौकारांनी आता त्या 2 झेलची भरपाई त्यांनी भरून काढली असं म्हणायला हरकत नाहीये. 8 चेंडू 17 धावा. राकेश पाटील इथे बघूया. विनोद भगत आहे, चुकी होणार नाहीये. दांडगा अनुभव, चांगला झेल आणि मोठा फलंदाज कैलास मडवी झेलबाद.
इथे फलंदाज इंद्रपाल तरी यांची मोठी विकेट. काय कमालीचं कमबॅक. सतरा आणि गोलंदाज झालेत दिलीप अंकुश पाटील. बिल्डर आहेत व्यवसायाने. साई कृपा ढुंगे संघाकडून 40+ क्रिकेट मधलं एक खूप जुनं नाव आहे अंकुश पाटील. 6 चेंडू 17 धावा. फलंदाज चंद्रकांत. इंद्रपाल शून्यावर बाद झालेत. नक्कीच हाताला दुखापत आहे इंद्रपाल यांच्या. बघूया अरुण अजूनही खेळपट्टीवर आहेत. अरुण यांच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. 6-17. हा चेंडू वाईट आलाय. अंकुश पाटील हे डावखरे आताचे खेळाडू आहेत. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेनं. 6-16. 16 का डोला. जबरदस्त फटका. लॉंग ऑन क्लिअर. षटकार. ते 32 या धावसंख्येवर अरुण पाटील खेळतात. 2 षटकार आणि 3 चौकार त्यामध्ये लगावलेत. बघूया चेंडू अगदी उंच गेलाय. शॉर्ट मिड विकेट. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू सेफ लँड झालाय. धावा मिळतील 2. नक्कीच अंकुश पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. 6 मध्ये 17 रोखायचे आहेत. इथे आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि धावा 9 खर्च केलेत. 1 वाईट. षटकार आणि 2. चार मध्ये 8. 4 चेंडू 8 डावा. इथे बघूया चेंडू चाललाय कॉर्नर रिजनला. राकेश पाटील आहेत दुसरे धावेसाठी कॉलिंग आणि ती दुसरी धाव पूर्ण करताना चांगली रनिंग मिडियम द विकेट. चेंडू अगदी चाललाय शॉर्ट मिड विकेटला. इथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव आत्मघातकी. फलंदाज अरुण पाटील. धावचीत बाद. 2 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच मध्ये मला वाटतं जॉईन नाही आहेत.